स्वतःचा शोध. मी कोण होतो आणि व्यसनाने मला काय बनवलं. SNBT फाउंडेशन संचलित प्रेरणा या व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रांगणात आज मी तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत करतो. आजचा विषय खूप जड आहे, थेट काळजाला भिडणारा आहे. पण त्याआधी एक छोटीशी गंमत सांगतो. एक बेवडा रात्री फुल पिऊन गटारात पडला होता. गटारातून तो आकाशाकडे बघून बडबडत होता, अरे मी तर आकाशाचा राजा आहे, मी हवेत उडतोय. तेवढ्यात तिथून एक भटका कुत्रा आला. त्याने त्याच्या अंगावर पाय वर करून काम तमाम केलं. तेव्हा तो बेवडा शुद्धीवर आला आणि म्हणाला, अरे देवा, पाऊस पाडायला लागला, आता घरी जावं लागेल. पण आता थोडं गंभीर होऊया, कारण व्यसनात असताना आपली अवस्था त्या गटारातल्या माणसासारखीच झाली होती. आपण प्याल्यावर स्वतःला अमिताभ बच्चन समजायचो, पण दुनिया आपल्याला आसरानी समजून हसत होती. नशेत आपण हवेत उडत होतो, पण प्रत्यक्षात आपण गटारात चढत होतो. आजचा आपला विषय याच वास्तवावर घाव घालणारा आहे. हरवलेल्या स्वतःचा शोध. मी कोण होतो आणि व्यसनाने मला काय बनवलं. ढूंढने चला था खुद को, मैं मैखाने की राहों में, मेरा वजूद ही मिट गया उस जहर की बाहों में. मी कोण होतो. मागे वळून बघा मित्रांनो, डोळे बंद करा आणि आठवा तो दिवस जेव्हा व्यसनाचा पहिला थेंब, पहिला झुरका तुमच्या शरीरात गेला नव्हता. कोण होतात तुम्ही. तुम्ही एका आईचा राजा बेटा होता, बापाचा अभिमान होता. तुमच्या डोळ्यात एक स्वप्न होतं. कुणाला साहेब व्हायचं होतं, कुणाला चांगलं बाप व्हायचं होतं, कुणाला संसाराचा गाडा ताट मानेने ओढायचा होता. तुमच्यात एक आग होती, एक जिद्द होती. लोक म्हणायचे, पोरगा हुशार आहे, काहीतरी करून दाखवेल. तो तुमचा खरा चेहरा होता. पण मग या आयुष्यात एंट्री झाली ती व्यसनाची, आणि त्या एका सवयीने सगळा खेळच पलटून टाकला. व्यसनाने मला काय बनवले. मित्रांनो, कस्तुरी मृगाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. त्याच्या नाभीत कस्तुरी असते, पण तो सुगंधी कस्तुरीच्या शोधात रानभर सैरावैरा धावतो आणि शेवटी थकून मरून जातो. व्यसनाने आपली अवस्था त्या कस्तुरी मृगासारखी केली. आनंद, शांत, आत्मविश्वास सगळं आपल्या आतच होतं, पण आपण ते शोधायला बाटलीत, पुडीत आणि धुरामध्ये गेलो. व्यसनाने आपल्याला काय बनवलं. साध्या सोप्या भाषेत सांगतो, व्यसनाने एका माणसाला खोटं बोलण्याचं मशीन बनवलं. आपण काय काय नाही केलं. ज्या हातांनी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, त्याच हातांनी तिच्या पर्समधून 10-20 रुपये चोरले. ज्या पोरांना आपण खांद्यावर खेळवणार होतो, ती पोरं आपल्याला रस्त्यावरून पडलेल्या अवस्थेत ओढत घरी घेऊन आली. आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून बंद, हे वाक्य बोलून आपण घरच्यांचा विश्वास 1000 वेळा विकून खाल्ला. आपण म्हणायचो, अरे भाई भाई है अपना, अरे भाई भाई है अपना, अख्खं गाव ओळखतं मला. पण वास्तवात काय होतं. आपण गल्लीत शिरलो की लोक म्हणायचे, अरे तो बेवडा गर्दुल्ला आला, लपा रे, नाहीतर उसने मागेल. मित्रांनो, हिरो म्हणून जन्माला आलेला माणूस या व्यसनाने झिरो बनला. आज मी तुम्हाला जगातली एक गोष्ट सांगणार आहे. गंजलेल्या बुलेटची गोष्ट. समजा 1 लाख रुपयाची नवी कोरी दणदणीत रॉयल एनफिल्ड बुलेट आहे. रस्त्यावरून गेली की लोक वळून बघतात, पण ही बुलेट एका अशा मालकाच्या हातात पडली ज्याला तिची किंमतच नव्हती. त्यांनी ती पावसात उघडी सोडली, चिखलात टाकली. हळूहळू तिला गंज लागला, इंजनमध्ये कचरा गेला, ती सुरूच होईना. लोक म्हणायला लागले, आता ही भंगारात विका, हिची काही किंमत नाही. पण एक दिवस ती बुलेट एका मास्टर मेकॅनिकच्या हातात लागली. त्याने तिचं इंजिन उघडलं, आतला सगळा कार्बन, सगळा कचरा साफ केलं, जसं आज तुमचं इथे डिटॉक्सिफिकेशन होतं आहे. तिला ऑइल लावलं, वरचा गंज घासून काढला आणि नवा रंग दिला. आणि जेव्हा त्या मेकॅनिकने किक मारली, मित्रांनो, ती बुलेट पुन्हा त्याच ताकदीने
डगडग करत गाव पुन्हा वळून बघायला लागलं. मंडळी, तुम्ही ती भंगारात पडलेली सायकल नाही आहे, तुम्ही ती 1,00,000ची बुलट आहात. व्यसनाच्या पावसाने तुमच्यावर फक्त गंज चढवला होता. लोक म्हणाले असतील की हा भंगार झालाय, हा संपलाय, पण आज तुम्ही SNBT फाउंडेशनच्या या गॅरेजमध्ये आला आहात. इथले समुपदेशक, इथले डॉक्टर तुमचा गंज घासून काढत आहे. तुमचं इंजिन आजही ओरिजिनल आहे, फक्त आतला कार्बन बाहेर काढायचा आहे. मराठीत एक म्हण आहे, सोन्याला कितीही चिखल लागला तरी त्याची किंमत मातीची होत नाही. व्यसनाने तुमच्यावर चिखल उडवलाय, तुमची इज्जत वेशीवर टांगली आहे, तुम्हाला भिकारी बनवलं. पण आज या 90 दिवसाच्या कार्यक्रमात तुम्हाला तो चिखल धुवून काढायचा आहे. तुम्हाला स्वतःला आरशात बघून विचारायचं आहे, मी कोण होतो? मी एक व्यसनी नव्हतो. मी एक बाप आहे, मी एक भाऊ आहे, मी एक मुलगा आहे. व्यसनाने तुम्हाला दिलेला बेवडा, गंजडी, व्यसनी हा टॅग आता फोडून फेकून द्यायची वेळ आली आहे. जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल तेव्हा समाजाने तुम्हाला व्यसनी म्हणून नाही तर एक योद्ध्यासारखं पाहिलं पाहिजे. काल काय झालं ते विसरून जा. राखेतूनही फिनिक्स पक्षी भरारी घेतो, तशीच भरारी तुम्हाला घ्यायची आहे. माना कि अंधेरा घना है और रात भी गहरी है, पर याद रख मेरे दोस्त, तेरे अंदर भी एक आग ठहरी है. कल तक जो दुनिया कहती थी कि ये बर्बाद हो गया, आज उठ और उन्हें दिखा दे की शेर फिर से आबाद हो गया. उठा, स्वतःला शोधा आणि जगाला दाखवून द्या की तुमचा शेवट एवढा स्वस्त नाही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.